केंद्र सरकारच्या निर्देशानुसार युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्या दृष्टीने विधान भवन, मुळशी पंचायत समिती, तळेगाव नगर परिषद, वनाज औद्योगिक वसाहत, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात आले। मॉक ड्रिलची गांभीर्यता लक्षात घेत सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम करावे, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात मॉक ड्रिल बाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतुर, एनसीसी पुणे मुख्यालयाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल निषाद मंगरुळकर, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, पुणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। श्री डुडी म्हणाले, केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मॉक ड्रिल करण्याचे सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत। युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचवण्यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने दक्षता म्हणून मॉक ड्रिल घेत आहोत। यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने विविध प्रात्यक्षिके केली जाणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही।